दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्र हप्ता आजपासून दिला जाणार आहे। त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। आज 3,000 रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होतात। मध्ये अडता नाही, एजंट नाही, बिचौलिया नाही, कोणी नाही। लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून महाराष्ट्र राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे। तसेच आता महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे वाटपाचं जे नियोजन होतं ते सरकारने आता केलेलं असून तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आताही वाटप होणार आहे। त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी करायची नाहीये आणि कसली चिंता करत बसण्याची आता गरज पडणार नाही। सर्वात मोठा निर्णय सरकारने जाहीर करत सर्व लाडक्या बहिणी चांगल्या खुश झालेल्या आहेत। तर चला आता या ठिकाणी सरकार पैसे तर वाटप आता सुरू करत आहे। गुढीपाडव्याचा सण आता गोड आणि आनंदी झाला आहे असं पण आपण म्हटलं तरी हरकतच नाही। पण आता हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी जमा होणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सर्वात आधी 3,000 रुपये मिळणार आहेत, किती वाजता पैसे मिळतील आणि अजून किती तासात पैसे वाटप पूर्ण होणार आहे, सर्व काही माहिती आता आपण तुम्हाला देणार असून तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्कीच टाका। तर चला आता सर्व काही अपडेट आता आपण बघण्याचं काम करणार आहोत। कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळणार, कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे जमा होणार ही देखील माहिती आता मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला पाहू। बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींना आता आनंदाची बातमी आलेली आहे। आपण म्हटलंच होतं की सरकार आता लाडक्या बहिणींना पूर्ण पैसे देऊन टाकेल। बघा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट अशी माहिती दिसते। इथे आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आली। बघा पीक विम्यासाठी सरकारकडून आता निधी मंजूर झालेला आहे, पूर्ण पैसे वाटप झालेले असून मोठी घोषणा झालेली आहे। बघा आता पीक विमाधारक सर्व शेतकरी खुश होणार आहे। ज्यांनी आता जे ते पीक विमा काढला त्यांना आता डीबीटीतून पैसे सरकार देणार आहे। त्याच पद्धतीने सरकारनं सांगितलं की तसेच आता ज्या शेतकरी लाडक्या बहिणी आहेत त्यांना पण पीक विम्याचे पैसे भेटणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना पण आता लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये भेटणार आहेत। म्हणजे हा गुढीपाडव्याचा जो सण आहे या सणामध्ये ज्या शेतकरी लाडक्या बहिणी असतील त्यांचा फायदा आहे, ज्या शेतकरी नसतील गरीब गरजू लाडक्या बहिणी असतील त्यांचा पण फायदा होणार आहे असं सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे। बघा लाडक्या बहिणींनो आता फेब्रुवारीच्या हप्त्याचे म्हणजे फेब्रुवारीचा जो 20वा हप्ता आहे त्याचे तुमच्या बँक खात्यात आता इकडे बघा 1,500 रुपये, त्यानंतर तुमच्या खात्यात 21व्या हप्त्याचे 1,500 रुपये अशी टोटल मोठी रक्कम 3,000 रुपये पूर्ण वाटपाचा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे। पूर्ण तुमच्या बँक खात्यात पैसे वाटपाचं नियोजन झालं असून सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। बघा आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी आमचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलंय। बघा लाडक्या बहिणींनो आता तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे हे जमा होणार असल्याने एक मोठा दिलासा आता तुम्हाला नक्कीच मिळू शकतो। आता लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यात पैसे आता वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे। बघा आता हे पैसे सर्वात आधी मग कोणत्या जिल्ह्यातून वाटप सुरू होत आहेत, कारण की सरकारने आता यादी काढलेली असून जर यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या पण बँक खात्यात आता 3,000 रुपये जमा झालेले दिसतील। मग चला कोणते जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटप राज्य सरकार करत आहे अशा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूयात। तर बघा लाडक्या बहिणींनो आता या ठिकाणी सर्व काही माहिती आलेली आहे। आता मात्र शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत चला। सरकारने मोठी घोषणा केलेली आहे। बघा आता EKYC पण तुम्ही जर केली नसेल तर EKYC तर करायचीच आहे, पण आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले तुम्हाला 2 कामे करावी लागणार आहेत। होय ज्या कोणी लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे करणार नाहीत त्यांच्या बँक खात्यात काय हप्त्याचे पैसे येणार नाहीत। जर तुमच्या खात्यात आता लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये यायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे अर्जंट मध्ये करायची आहे। जर तुम्ही ही 2 कामे केली नाही तर तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे हे जमा होणार नाहीत। मग तुम्हाला फेब्रुवारीचा पण हप्ता भेटणार नाही आणि मार्च महिन्याचा पण हप्ता भेटणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो जर आता तुम्हाला पूर्ण रक्कम पाहिजे असेल तर ही 2 कामे करावीच लागतील। मग आता कोणती 2 कामे करायची आहेत जेणेकरून आपल्या खात्यात 3,000 रुपये हप्त्याची रक्कम येईल ती पण माहिती मी तुम्हाला दाखवणार असून त्यासाठीच आता फक्त तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पण त्यापूर्वी कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी लाडकी
बहीण योजनेचे 3,000 रुपये वाटप सुरू होत आहेत. अशा त्या 16 जिल्ह्यांची यादी आता मी तुम्हाला दाखवतो. जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला आता डायरेक्ट 3,000 रुपये 2 हप्त्याचे तर मिळतीलच, पण सरकारच्या अन्नपूर्ण योजनेचे 830 रुपये पण तुम्हाला मिळून जातील. गॅस सिलेंडर योजना जी आहे त्या योजनेचे पण पैसे सरकारने मंजूर केलेले असून ते पण डायरेक्ट आता सर्व बहिणींच्या बँक खात्यात टाकणार आहे, वाटप करणार आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, कसली चिंता करत बसू नका. सर्वात मोठी घोषणा आता सरकारने केलेली असल्यामुळे तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. मग चला आता पैसे सरकार कोणत्या 16 जिल्ह्यात सर्वात आधी वाटप सुरू करत आहे त्या जिल्ह्यांची आता आपण नावं बघूयात, जेणेकरून तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्यात नेमके सरकार पैसे आज देत आहे की उद्या देत आहे, ही देखील माहिती आता तुम्हाला पाहायला मिळेल. बघा लाडक्या बहिणींनो, आता सर्व काय अपडेट आता या ठिकाणी मी दाखवत आहे. बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. इथे स्पष्टपणे सांगितलं आहे की बहिणींच्या खात्यात पूर्ण पैसे वाटपाची तयारी झालेली आहे. होय बहिणींनो, गुढीपाडवा घोड झालेला असून तुमच्या खात्यात 2 हप्त्याचे 3,000 रुपये अखेर पोहोचणार आहेत. बघा आता हे पैसे वाटपासाठी सरकारने जे आहे ते हजारो कोटी रुपयांचा निधी जाहीर केलेला आहे. आतापर्यंत पैसे न येण्याचं कारण म्हणजे सरकारकडून जे पैसे लाडक्या बहिणींना द्यायचे होते ते जाहीर झाले नव्हते, म्हणजे मंजूर झाले नव्हते. पण आता ते पैसे मंजूर झालेले असून सरकारने पैसे तर मंजूर केले, पण डीबीटीला पण मान्यता दिली. होय, आता डीबीटीला पण मान्यता भेटलेली असून पूर्णची पूर्ण रक्कम आता सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे आणि एक मोठा दिलासा लाडक्या बहिणींनो तुम्हाला मिळणार असून पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन झालेलं असून हे पैसे आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत असं म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. बघा आता एकंदरीत जर विचार केला तर लाडक्या बहिणींनो, डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे सरकार आता वाटपास सुरुवात करत आहे आणि हे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यात वाटप होणार असून तुम्हाला डायरेक्ट 3,000 रुपयांची ही मोठी रक्कम आता मिळणार आहे. सरकारने आता बँकांची लिस्ट पण जाहीर केलेली आहे. या 7 बँकेमध्ये सर्वात आधी हे पैसे जमा पण होणार आहेत. एवढंच नाही तर या 16 जिल्ह्यात एक सर्वात आधी पैसे वाटप सरकार करत आहे. बघा आता पैसे वाटपाचा टायमिंग जाहीर झालेला आहे. किती वाजता पैसे वाटप होणार? एकदम सकाळी पैसे मिळणार की रात्रीच्या 8 वाजल्यापासून पैसे वाटपाचा पहिला टप्पा सुरू होणार आहे ते पण सांगतो, कारण की सरकार आता हे पैसे 3 टप्प्यांमध्ये पूर्ण वाटप करणार आहे. आता तुम्ही म्हणत असाल 3च टप्प्यामध्ये सरकार का पैसे देत आहे, देत नाहीये? म्हणजेच एकंदरीत जर विचार केला तर बघा सरकारने काय केलेलं आहे, 3 टप्पे जाहीर करण्याचं कारण म्हणजे सरकारला 3 टप्प्यात वेगवेगळी रक्कम द्यायची आहे. बरेच जण म्हणले की सरकारला एकदाच पैसे देता येतात, मग सरकार 3 टप्प्यात का देत आहे? तर बघा आता लाडक्या बहिणींनो, सध्या गुढीपाडव्याचा सण आता तुमचा आनंदी झालाय, पण तुम्हाला सरकारला नाराज करायचं नाही. मग सरकारने काय केलंय, पहिल्या टप्प्यामध्ये सरकारला फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1,500 रुपये आता सरकार वाटप करत आहे. त्यानंतर तुमच्या बँक खात्यात लगेच मार्च महिन्याचे 1,500 रुपये दुसऱ्या टप्प्यात वाटप सुरू करत आहे. आणि एवढंच नाही तर लगेच तुम्हाला तिसरा टप्पा म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता नव्हे तर 830 रुपये गॅस सिलेंडरचा पण हप्ता यावेळेस देणार आहे. म्हणजे सरकार तुमच्या बँक खात्यात यावेळेस 3,830 रुपयांची मोठी रक्कम वाटप सुरू करत आहे. जर तुमचं पण नाव या यादीमध्ये आलं तर तुमच्या पण बँक खात्यात 3,830 रुपये पूर्ण पैसे आता वाटप होतील आणि टोटल रक्कम ही तुमच्या बँक खात्यात जमा होईल आणि एक मोठा दिलासा तुम्हाला नक्कीच मिळेल. बघा आता पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन सरकारने केलं असल्या कारणाने सर्व लाडक्या बहिणी माता भगिनी आता चांगल्याच खुश झालेल्या आहेत आणि सर्व माता भगिनींना लाडक्या बहिणींना एक मोठा चांगला दिलासा मिळत आहे असं पण आपण म्हणू शकतो, कारण की आतापर्यंतची सर्वात मोठी आणि दिलासा देणारी घोषणा लाडक्या बहिणींसाठी सरकारने आता केलेली आहे आणि यामुळे महाराष्ट्रभरातील सर्व कोट्यावधी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. चला आता पैसे जमा होणारे 16 जिल्हे कोणते आहेत, आता त्या जिल्ह्यांची नावं सांगत आहे. आता मात्र राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का ते पण तुम्हाला बघायचं आहे. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत असेल तर 3,830 रुपये मिळतील, म्हणजेच की 1,500 रुपये 20वा हप्ता फेब्रुवारीचा, त्यानंतर 1,500 रुपये 21वा हप्ता मार्च महिन्याचा आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये. पण बघा हे सर्व पैसे मिळवण्यासाठी 2 कामे पण करायची आहेत. ती कोणती 2 कामे करायची ती पण सांगतो. म्हणजे ती 2 कामे जर तुम्ही केली तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट 3,830 रुपये लगेच जमा होऊन जातील. तर चला पैसे मिळणारे कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यातून सरकार सर्वात आधी पैसे वाटप करत आहे अशा जिल्ह्यांची यादी पाहू.
बघा आता राहिलेला व्हिडिओ सगळ्यांना शेवटपर्यंत पाहायचा आहे. सरकारची अखेर मोठी घोषणा झाल्याने लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळालेला आहे. होय लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या बँक खात्यात टोटल पैसे वाटपाचं नियोजन सरकारने केलं असल्या कारणाने लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात आता डीबीटीच्या माध्यमातून पैसे वाटपाला मान्यता देण्यात आलेली आहे. होय लाडक्या बहिणींनो, आता तुमच्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा आहे. बघा आता यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव जिल्हा. बघा आता या धाराशिव जिल्ह्यातील बऱ्याच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता वाटप होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता जे आहे ते फेब्रुवारी हप्त्याचे 1,500 रुपये, मार्च महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि 830 रुपये गॅस सिलेंडरचे टोटल सरकार 3,830 रुपये आता देणार आहे. पूर्णची पूर्ण रक्कम 3,830 रुपयांची डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात जमा होणार असून तुम्हाला एक चांगला मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे कुणालाच काळजी करायची नाही, कसली चिंता करत बसण्याची गरज पडणार नसून सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी, माता भगिनींसाठी घेतलेला आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे आता तुम्ही काळजी करणं सोडून द्या, चिंता करणं सोडून द्या. डायरेक्ट 3,830 रुपये आता तुमच्या खात्यात जमा होतील. यानंतरचा दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी जिल्हा. बघा आता परभणी जिल्ह्याचं पण नाव यादीत आलेलं आहे. बघा परभणी जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,830 रुपये आता मंजूर केलेले असून 3,830 रुपयांची मोठी रक्कम याही ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे आता काळजी करू नका, कसली चिंता करू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा आनंदाचा निर्णय आता सरकारने जाहीर केला असल्या कारणाने सर्व लाडक्या बहिणी आता चांगल्याच खुश झालेल्या आहेत. होय लाडक्या बहिणींनो, आता पूर्ण पैसे वाटप हे तुमच्या बँक खात्यात सरकारने जे आहे ती वाटप करण्याचा निर्णय केलेला असून सर्व रक्कम आता जाहीर झालेली आहे आणि टोटल पैसे वाटपाचं नियोजन सरकारने केलं असल्या कारणाने तुम्हाला एक मोठा दिलासा देखील आता मिळत आहे असं पण आपण म्हणू शकतो. बघा आता परभणी जिल्ह्यातील पण लाखो बहिणींना आता पैसे मिळणार आहेत. पण बघा परभणी जिल्ह्यातील बहिणींनो, तुम्हाला पण सरकारने सांगितलेली 2 कामे करायची आहेत. तरच गुढीपाडव्यानिमित्त जे सरकार 3,830 रुपये जास्त पैसे देत आहे ते मिळतील. जर ती 2 कामे केली नाही तर तुम्हाला मग कोणतीच रक्कम मिळायची नाही, तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायचेच नाहीत. त्यामुळे ही गोष्ट पण तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल. सर्व लाडक्या बहिणींनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तरच तुमचा आता मोठा फायदा होणार आहे. मग कोणती 2 कामे करायची पुढे पाहणारच आहोत. फक्त तुम्ही आता आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यानंतरचा पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा कोणता जिल्हा आहे ते पण सांगतो. पण बघा आलेल्या माहितीनुसार आता एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. इथे स्पष्टपणे सांगितलं आहे की आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली असून दिलासा देणारी बातमी आहे. लाडक्या बहिणींसाठी आता सर्वात मोठा निर्णय घेतलेला असून गुढीपाडव्याची भेट सरकारने आता वाटपाचा निर्णय केल्याने लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. लाडक्या बहिणींना फेब्रुवारी मार्च हप्त्याचे 3,000 रुपये आणि गॅस सिलेंडर अन्नपूर्णा योजनेचे 830 रुपये मिळत असल्याने बहिणीच्या चेहऱ्यावरती हसू आपल्याला बघायला मिळत आहे. आता बऱ्याच लाडक्या बहिणी चांगल्याच खुश झालेल्या आहेत. बघा टोटल डीबीटीला मान्यता दिली असल्या कारणाने सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटप आताही केलं जाणार असून सर्वची सर्व रक्कम आम्ही जमा करत आहोत असं सरकारने सांगितलंय. बघा मुंबईमध्ये बैठक झालेली आहे. मुंबईच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पण होते. आता यांनी मिळून मोठा निर्णय घेतला. बघा बैठकीतून आता यादी जाहीर केलेली आहे. आता पहिल्या यादीत 75 लाख बहिणींना हप्ता मिळण्याची शक्यता एक सूत्रांकडून माहिती मिळत आहे. म्हणजेच की 75 लाख बहिणींना सर्वात आधी हप्ता मिळेल. जर या 75 लाख बहिणींच्या यादीत तुमचं नाव आलं तर तुम्हाला पण 3,830 रुपये सर्वात आधी मिळतील. पण आता 75 लाख बहिणींच्या यादीत सरकार कुणाचं नाव घेत आहे, त्या यादीत नाव येण्यासाठी नेमकं कोणतं काम करावं लागेल ही पण माहिती आता मी तुम्हाला दाखवत असून आता फक्त आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की यादीमध्ये नेमकं नाव कसं आणायचं. आणि एकदा जर तुमचं नाव या 75 लाख बहिणींच्या यादीत आलं तर तुमच्या खात्यात हे 3,830 रुपये आता 100% जमा होतील. तर चला यादीत नाव कुणाचं सरकार घेत आहे, आज किती जिल्ह्यात पैसे येतील, उद्या किती जिल्ह्यात पैसे येतील, पैसे वाटपाचा टायमिंग काय आहे, किती वाजता पैसे कोणाला कसे मिळणार, तर चला सर्व काय माहिती मी तुम्हाला सांगण्याचं काम करत आहे. आता मात्र राहिलेला आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा लाडक्या बहिणींनो, आता स्पष्टपणे यादी सर्व काय आलेले आहे. बघा आता या ठिकाणी सरकारकडून सर्व माहिती जाहीर झालेली असून पैसे वाटपाचा टायमिंग बघा. आता हा
फेब्रुवारीच्या हप्त्याचा टायमिंग सांगतो बघा. आता फेब्रुवारीचा हप्ता जरी कोणाच्या खात्यात आला नसेल तर बघा आता फेब्रुवारीच्या हप्त्याचा टायमिंग आहे रात्री 8 वाजल्यापासून सरकार पहिला टप्पा सुरू करू शकतं. बघा 8 वाजल्यापासून ते डायरेक्ट रात्रीचे 12 वाजेपर्यंत फेब्रुवारीच्या हप्त्याचा टप्पा जे आहे ते सुरू राहणार आहे. यामध्ये 1,500 रुपये वाटप सरकार सुरू करत आहे आणि 12 वाजेच्या नंतर पुन्हा पैसे वाटप होणं बंद होईल. पण लगेच फेब्रुवारीच्या हप्त्याचा वाटपाचा पुढील टप्पा लगेच सरकार सकाळी 6 वाजल्यापासून म्हणजे बघा सकाळी उजळलं की 6 वाजल्यापासून लगेच सरकार जे आहे ती दुपारच्या 1 वाजेपर्यंत पूर्ण पैसे वाटप करणार आहे. या दुपारच्या 1 वाजेपर्यंतच्या टायमिंगमध्ये 65 लाख बहिणींपेक्षा जास्त बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील आणि फेब्रुवारी हप्त्याचा पुढचा टायमिंग आहे ते 5 वाजल्यापासून ते रात्रीच्या 10 वाजेपर्यंत पुन्हा अजून एकदा पैसे सरकार दुसऱ्या दिवशी देणार आहे. मग त्या टायमिंगमध्ये राहिलेल्या सर्वच बहिणींच्या खात्यात हे 1,500 रुपये जमा झालेले दिसतील आणि लाडक्या बहिणी खुश होतील. हे झालं फेब्रुवारी हप्त्याचे पैसे वाटपाची वेळ आणि टायमिंग. बघा आता मार्च महिन्याचा हप्ता किती वाजता मिळणार, आज मिळणार की उद्या मिळणार की दुसरी तारीख आहे ते पण आता आपण बघूया. तर इकडे बघा आता मार्च महिन्याचा हप्ता कसा मिळणार आहे तर मार्च महिन्याच्या हप्त्याचे पैसे सरकार सकाळी 9 वाजल्यापासून डायरेक्ट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात दुपारच्या 3 वाजेपर्यंत जे आहे ते आता पैसे वाटप करणार आहे. यामुळे लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा मिळू शकतो. 9 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत पहिला टप्पा मार्च महिन्याचे पुढचे 1,500 रुपये येतील. त्यानंतर ज्यांच्या खात्यात 9 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत पैसे आले नसतील अशा राहिलेल्या सर्व बहिणींच्या बँक खात्यात लगेच रात्रीच्या 8 वाजल्यापासून ते रात्रीच्या 12 वाजेपर्यंत मार्च महिन्याचा हप्ता लगेच दुसरा टप्पा सुरू करेल आणि या 2 टप्प्यात मार्च महिन्याचे पण पैसे सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होतील आणि एक मोठा दिलासा लाडक्या बहिणींना मिळेल. आणि याच पद्धतीने गॅस सिलेंडरचे 830 रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता काळजी करायची नाहीये, कसली चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नसून सर्वात मोठा निर्णय लाडक्या बहिणींनो आता तुमच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून झालेला आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर चला आता पैसे वाटप होणारे जिल्हे कोणते आहेत, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत अशा सर्व जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्यासाठी आता फक्त तुम्ही हा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. तर बघा आता लाडक्या बहिणींनो सर्वात मोठी आणि महत्त्वाची माहिती आता समोर आलेली आहे. पैसे वाटपाच्या यादीतील आता जिल्ह्यांची नावं सांगत आहे आणि कोणती 2 कामे करावी लागतील ती माहिती पण आता आपण बघत आहोत. बघा लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानुसार ही 2 कामे करायची आहेत. आता ही 2 कामे जर तुम्ही केली नाहीत तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. तर चला ती 2 कामे कोणती करायची ते पण सांगतो आणि पैसे वाटप कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी होत आहे ते पण सांगतच आहे. बघा यानंतर यादीमध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा. जर या नंदुरबार जिल्ह्यातील राहणारे कुणी असेल तर या नंदुरबार जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटप आता होणार असून नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक बहिणीला सरकार 3,830 रुपये तिन्ही हप्त्याचे पैसे देत आहे. फेब्रुवारी हप्त्याचा हप्ता, मार्च महिन्याचा हप्ता आणि गॅस सिलेंडरचा हप्ता असे टोटल पैसे जमा होणार आहेत. यानंतरचा जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे तो म्हणजे वाशिम जिल्हा आहे. बघा आता या वाशिम जिल्ह्यात पण पूर्ण पैसे सरकार जे आहे ते आता जमा करणार असून वाशिम जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत आणि यामुळे एक मोठा दिलासा लाडक्या बहिणींना मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. बघा आता या ठिकाणी पूर्ण पैसे वाटप होतील आणि याही ठिकाणी आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जे आहे ते 3,000 रुपयांचं पूर्ण वाटप सरकार करत असल्यामुळे टोटल रक्कम ही आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहे. बघा आता पैसे वाटप या SBI बँकेत जर तुमचं खातं असेल या बँकेत पण सर्वात आधी पैसे मिळणारच आहेत. मग चला कोणती 2 कामे करायची ती एकदा बघूया. तर इकडे बघा पहिलं काम करा KYCचं सरकारने सांगितलेलं आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो तुम्हाला दुसरं काम करायचं आहे. बँक खाते आधारशी लिंक करायचं आहे. आपलं बँक खातं जे आहे ते आधार कार्डशी लिंक करा म्हणजे तुमचं DBT सक्रिय राहील. तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे. त्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT सुविधा सक्रिय असावी. यामुळे सरकारकडून मिळणारी रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल आणि एक मोठा दिलासा नक्कीच तुम्हाला मिळेल. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.